आणि यानंतर घेऊयात काही शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्ट मधून। दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। नुकताच दिवा रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना चालत्या लोकलच्या बंद दरवाजांवर लटकून किंवा जीवघेण्या पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले। कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरती कारला अचानकपणे आग लागली। गाडीनं पेट घेतल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। सुदैवाने चालकानं वेळीच उडी घेतल्यानं जीवितहानी टळलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आडिवली ढोकली प्रभागातील नगरसेवक कुणाल पाटील आणि सविता विलास भोयर यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी प्रभागातील नागरिकही उपस्थित होते। नवी मुंबईच्या महापे इथं लीलाधर नाईक कंपाऊंड या ठिकाणी सध्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते। लाकडाची वखार आणि पुठ्ठा गोदामाला आग लागल्याने एमआयडीसी आणि नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय। गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचं दर्शन पाहायला मिळालं। ऑपरेशन सिंदूर नंतर झालेला अर्थसंकल्प हा बदलता वेगळाच अर्थसंकल्प आहे। भारताला पुढच्या काळामध्ये आपली निर्यात वाढवायची असेल तर त्याला आधार मिळावा म्हणून हा मॅनपॉवर आणि संशोधन वाढवण्यासाठीचा योग्य अर्थसंकल्प असल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी विधान केलंय। उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेट घेतली। गौतम अदानी यांनी मुंबईतल्या सिल्वर रोक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांचं सांत्वन केलं। लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या वाशिमच्या काळमाथा इथं संत अवलिया महाराज यांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। या ठिकाणी भाविक अवलिया महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून शेंडीने गाडे ओढत असल्याचा नवस पूर्ण करतात। लोणावळा शहरामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट आणि मोटरसायकली, फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांवरती लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या मोहिमेमुळे नियम मोडणाऱ्या चालकांना चांगलाच दंड बसलाय। सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली। चांदी प्रति किलो 2,66,000 रुपयांवरती घसरली असून सोन्याची किंमतही प्रतितोळा 1,69,000 आली आहे। समृद्धी महामार्गावरती कार अपघातामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला। चालकाला डुलकी लागल्यानं कंटेनरची धडक बसली आणि यातच आईचा जीव गेलेला आहे तर मुलाचाही उपचारांती मृत्यू झाला आहे।